जिथं जात संपते तिथं देश सुरू झाला पाहिजे आणि जिथं द्वेष संपतो, धर्म संपतो, तिथं राष्ट्रप्रेम पुढं आलं पाहिजे. आपलं जीवन जरी सुखकर जात असलं तर याच्यामध्ये देशप्रेम कुठे आहे, राष्ट्रप्रेम कुठे आहे? आम्ही सारे नोकरीच्या नादात पोटभरू झालेलो आहोत. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर खेड्याची मुलं जास्त, शेतकऱ्याची मुलं जास्त शिकतेत का नोकरदाराची? तसं जर बघितलं ना तर चांगलं शिक्षण घेण्यामध्ये शहरातली पोरं पुढे आहेत आणि नोकऱ्यामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये ग्रामीण भागातली पोरं जास्त लागतात. म्हणजे ज्या ग्रामीण भागातल्या पोरांना जिथं सुविधा नाहीत, ज्यांना वेळेवर क्लासेस नाहीत, अशी शेतकऱ्याची पोरं नोकऱ्यामध्ये लागतात, गुणवत्तेमध्ये येतात. त्याचं कारण असं आहे की त्यांनी परिस्थितीचे चटके भोगलेले असतात आणि म्हणून त्यांना वाटतं की आपल्याला आपली जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला नोकरी फार महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जर बघितलं ना तर आता शेतामध्ये कोणी काम करत नाही. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझा पोरगा नोकरीत लागला पाहिजे आणि मग बऱ्याचदा त्यांना यश पण येतं. पण त्या नोकऱ्या कुठल्या येतात? तर त्या नोकऱ्या आहेत पोलीस भरती, एस-टी महामंडळातल्या कंडक्टरच्या, ड्रायव्हरच्या आणि क्लरिकलच्या, अशा ज्या क्लास 3, क्लास 4च्या पोस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे पोरं, ग्रामीण भागातील पोरं ही निश्चितपणे आजकाल नोकऱ्यामध्ये जास्त लागत आहेत. परंतु जिथं स्पर्धा परीक्षेतून क्लास 1, क्लास 2मध्ये जर बघितलं तर तिथं पोरं हे फार कमी आहेत. त्याचं कारण आहे की त्यांना वेळेवरती अभ्यासक्रमाची पुस्तकं उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी पैसे पुरेसे त्यांच्याकडे नसतात किंवा घरची तशी परिस्थिती नसते. पण तरीसुद्धा संघर्ष जर असेल तर तो ग्रामीण पोरांच्या जीवनामध्ये जास्त आहे. त्या तुलनेमध्ये शहरी मुलांच्या बाबतीत नाही. शहरी मुलांना अगदी लहानपणापासून, शालेय जीवनापासून चांगल्या सुखवस्तूच्या सुविधा मिळतात. परिणामी शिक्षण जरी चांगलं असलं तरी त्यांना स्वतःला सिद्ध करता येत नाही. त्या गुणवत्तेला, त्यांच्या ध्येयापर्यंत आणि उद्देशापर्यंत त्यांना पोहोचवता येत नाही. कारण त्यांच्यामध्ये जो आळस असतो, त्यांच्यामध्ये तेवढा संघर्ष करण्याची तयारी नसते आणि त्यामुळं अशी मुलं ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये मागेच पडत आहेत. परंतु त्याही पुढचं जर बघितलं ना तर आज आपल्याला नोकरी कशासाठी पाहिजे हा मूळ प्रश्न आहे. कारण पगार मिळतो म्हणून लोक नोकरीच्या शोधात आहेत आणि नोकरी मिळाली पाहिजे यासाठी शिकत आहेत. कारण नोकरीमुळं पोटाची चिंता मिटते. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं जीवन जरी सुखकर जात असलं तर याच्यामध्ये देशप्रेम कुठे आहे, राष्ट्रप्रेम कुठे आहे? आम्ही सारे नोकरीच्या नादात पोटभरू झालेलो आहोत आणि त्याच्याही पेक्षा जर बघितलं ना तर तशी परिस्थितीच आज आहे. कारण जसं राज्य असतं, जशा प्रशासकीय यंत्रणा असतात, त्याच पद्धतीनं राज्य चालत असतं. कारण आपल्याकडचे नेतेसुद्धा हे निवडणुका कशासाठी लढतात, त्यांना निवडून कशासाठी यायचं आहे आणि त्यांना नेता कशासाठी व्हायचं आहे, तर पुढच्या 5 पिढ्यांची संपत्ती मिळावी म्हणून. कारण एकदा का पद मिळालं की सर्व भोग, उपभोग, ऐशो आराम त्यांना लोकांच्या पैशातून मिरवता येतात, भोगता येतात. मग ह्या भोगामध्ये, या चैनसुख वस्तूमध्ये राष्ट्राची सेवा, देशाची सेवा कुठे आहे? कारण आज जर बघितलं ना तर आपल्यामधलं, आपल्या कर्तव्यातलं, आपल्या ध्येयामधलं, आपल्या उद्देशातलं आणि आपल्या शिक्षणातून देखील राष्ट्रप्रेम संपलेले, देशप्रेम संपलेले. एका अर्थानं आपण जरी पोट भरू असलो आणि पोटासाठी जन्माला आलेलो असलो तर ते चुकीचं आहे. कारण तसं जर असेल तर आपण सारे चोर आणि दरोडेखोर आहोत. कारण आपण लुटतोय ते आपलं राष्ट्र लुटतोय. कारण या राष्ट्राकडं असलेला पैसा हा आपल्या एकट्याचा नाही, आपल्या बापाचा नाही, आपल्या वडिलोपार्जित खानदानाचा नाही, हा सगळ्या जनतेचा काबड कष्टाचा पैसा आहे. प्रत्येकाचा त्यामध्ये थेंब ना थेंब आटलेला आहे आणि म्हणून नोकऱ्या मिळवायच्या असतील
तर त्या नोकऱ्या कशासाठी मिळवायच्या हे ठरलं पाहिजे. आपल्याला नेता व्हायचं आहे तर ते कशासाठी व्हायचं आहे हे देखील स्पष्ट असलं पाहिजे. आणि म्हणून कधीकधी असं वाटतं की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रप्रेमाची शाळा उघडली जावी, देशप्रेमाचे एखादं महाविद्यालय असावं, ज्या महाविद्यालयामध्ये जातीची आट नसू नये, धर्माची आट नसू नये. जिथं शालेय स्तरावर ते ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली अशा विद्यार्थ्याला संपूर्ण मोफत शिक्षण त्याला असलं पाहिजे. आणि त्याच्यामधले जे काही स्वप्न आहेत, त्याची जी काही गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला देशाच्या राष्ट्राच्या कामी आणलं गेलं पाहिजे असं शिक्षण देणारं एखादं तरी महाविद्यालय असावं. पूर्वी आपल्याकडे नवोदय शाळा आहेत आणि होत्या, आणि तशा उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षणामध्ये असतील किंवा संशोधन शास्त्रामध्ये असतील तर तशा काही शासकीय संस्था आहेत जिथं विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आर्थिक झळ बसत नाही. अशा संस्थेमधून मोफत शिक्षण दिलं जातं. परंतु 140 कोटी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अशा जर संस्था असतील तर त्या फार अपुऱ्या आहेत, तुटपुंज्या आहेत. आणि त्यातली त्यात त्या संस्थेमध्ये दिले जाणारे प्रवेश हे जाती आधारित आहेत. जिथं जात संपते तिथं देश सुरू झाला पाहिजे, आणि जिथं द्वेष संपतो, धर्म संपतो, तिथं राष्ट्रप्रेम पुढं आलं पाहिजे. अशा संस्था, असं शिक्षण देण्यासाठी इथल्या नेत्यांना, इथल्या पुढाऱ्यांना अशी स्वप्न का पडत नाहीत? कारण आपल्याला नेता होण्याची, राष्ट्र चालवण्याची सत्ता मिळालेली आहे. सत्तेचं स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे. तर त्या सत्तेच्या स्वप्नातून आपण या देशाचं स्वप्न घडविलं पाहिजे असं या पुढाऱ्यांना का वाटत नाही? खरं तर हे सहज शक्य आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक तरी शाळा असावी. खरं तर त्या प्रत्येक तालुक्यात असाव्यात, ज्या शाळामध्ये गुणवत्तेचं शिक्षण मिळावं आणि जिथं अगदी गरीब दरिद्री पालकालासुद्धा आपल्या मुलाच्या माध्यमातून या देशप्रेमाचे, राष्ट्र घडविण्याचे आणि देशाच्या कामी येण्याचे स्वप्न पडायला हवेत. आणि त्यांना त्या देशाच्या कामी आल्याचं अहोभाग्य मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असायला हवा. असं काहीतरी झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण शिक्षण हे फक्त पोटाची गरज नाही, शिक्षण ही देशाची गरज आहे, शिक्षण ही राष्ट्राची गरज आहे, शिक्षण ही समाजाची गरज आहे. आणि शिक्षण ही समाजातील अज्ञान दूर करणाऱ्या, समाजभिमुख असलेल्या प्रबोधनकारांचं आणि समाजासाठी वाहून घेतलेल्या थोरा मोठ्यांना घडविण्याचं साधन आहे. शिक्षण ही लहान मोठी गोष्ट नाही. कारण आतापर्यंत आपल्याकडे शिक्षण नव्हतं, परंतु आता तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्यांच्या 10 पिढ्यापासून शिक्षण आहे ती लोक आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहेत. जे शिक्षण आपल्याला माहीत नाही, ज्या नोकऱ्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत, अशा पदावरती ती आज पोचलेली आहेत. आणि तुम्ही जर बघितलं ना तर जिथं काल आपला आजा देखील शिकलेला नव्हता, कुठंतरी आपला बाप 4वी 5वी 7वी शिकलेला होता, तेव्हा कुठंतरी आपण त्यांची मुलं म्हणून आपण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहोत. आणि क्वचित काही लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तसं जर पाहिलं तर आपली 2री किंवा 3रीच पिढी आज शिक्षणाच्या प्रवाहात आहे. आणि त्यानंतर आपण नोकरी शोधण्यासाठी, नोकरी मिळविण्यासाठी धडपड करीत आहोत. परंतु ती धडपड ही समाज कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या हिताची नाही. ती धडपड आपलं फक्त जीवन मार्गी लागावं, आपल्या 2 टायमाच्या घासाची, भुकेची, अन्नाची काळजी दूर व्हावी यासाठी आहे असं मला वाटतं. कारण या भुकेच्या पलीकडेसुद्धा जग आहे, आणि जगाच्या मध्ये आपल्यासारखा प्रगत आणि बुद्धिमान अशी मानवजात आहे. त्या मानव कल्याणासाठी आपली बुद्धिमत्ता आणि आपण आत्मसात केलेलं ज्ञान कामी आलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.